नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट कोणती तर अपडेट एवढीच की 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो या ठिकाणी 6000 होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आता 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो या ठिकाणी 6000 पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की 15 तारखेनंतर खरंच देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6000 चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की 15 तारखेनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6000 जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा. आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट, ज्या अपडेट अनुसार आता 15 फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6000 पण इथं प्रश्न एक उद्भवलाय की 15 फेब्रुवारी नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये खरंच सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6000 चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतो तो सध्याच्या कंडिशनला आहे 5000 रुपये प्रति क्विंटल पासून या ठिकाणी 5300 रुपये प्रति क्विंटल. जर मागच्या 1.5-2 महिन्याचा विचार केला तर सातत्यानं मागच्या 1.5-2 महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजी दिसत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तेजी इथून पुढे सुद्धा कायम राहताना दिसणार आहे. पण इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावाची तेजी येणार आहे. मग ही तेजी 15 फेब्रुवारीनंतर सोयाबीनला 6000 घेऊन जाऊ शकते का, हे जाणून घेणं गरजेचं आहे. चला हेच जाणून घेऊया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दिवसागणिक सोयाबीनची आवक ही कमी होताना दिसत आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना माहीत आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादनच कमी झाले. मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात तब्बल 25 ते 30% घट आहे आणि हीच घट सोयाबीनच्या दरासाठी प्रचंड तेजीचं कारण बनत आहे. जर इथून पुढचा विचार केला तर आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इथून पुढे सुद्धा सोयाबीनची ही तेजी कायम राहणार आहे, कारण सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा यात प्रचंड गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे. जर आपण सर्वांनी एक विचार केला की यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन किती, तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार. त्यापैकी 10 लाख टन सोयाबीन तर बीजासाठी निघून गेले. राहिलेल्या 85 लाख टन सोयाबीनपैकी आत्तापर्यंत जवळपास 48 ते 50 लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये आलेले, म्हणजे फक्त 30 ते 35 लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये येणं शिल्लक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोणीही डोळे झाकून सांगू शकतो की बाबा भविष्यामध्ये सोयाबीनची मागणी जशास तशी राहिली आणि पुरवठा हा घटत गेला तर सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आणि ही तेजी फेब्रुवारीच्या महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावाला 15 फेब्रुवारी नंतर सुरुवातीला 5500 आणि त्यानंतर 6000च्या आसपास घेऊन जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
म्हणजे आशा पल्लवित झाल्या आहेत आणि आशा ठेवायला हरकत नाही की 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 6,000 पार. आता विक्रीचं कसं करायचं, तर मला काय वाटते बाबा, आपण 6,000च्या भानगडीत न पडता जर 5,500चा भाव आपल्याला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात जो मिळणार, तिथं जर सोयाबीनची विक्री सुरू केली आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांना होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.